तर नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा कोकरांवरून तुम्हाला समजत असेल की मी आता कुठं आलेलो आहे. तर मी आलो होतो बकरी चारण्यासाठी आणि बकरी चारत असताना अचानक आला मोठा पाऊस आणि त्या पावसात आश्रय शोधण्यासाठी मी लपलो ज्वारीच्या रानात. तर ज्वारीच्या रानात काय लपून सुद्धा पाऊस काय उघडेना आणि बघा बकऱ्यांचा काय हाल झालेत. पाऊस इतका प्रचंड म्हणजे थोडक्यात मुसळधारच आला होता आणि त्यामध्ये तरी पण बकऱ्यांना खूप भूक लागली म्हणून बकरी चरत आहेत गवारीच्या रानात. आणि त्यामध्ये माझा हाल चिखलाने बघा कसं झाल्यात, पाय पूर्णपणे रेबोट झाल्यात आणि चप्पलसुद्धा घसरते पायातून. तर इतका सगळा चिखल लागला. तर मित्रांनो मग मी घरी निघालो. तर मित्रांनो घरी जात असताना एका कोयतळाच्या आडोशाला थांबलो, पण तरीसुद्धा काय पाऊस उघडेनाच. तसंच पावसात भिजत भिजत मी घराच्या दिशेने निघालो होतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती प्रचंड पाऊस पडतोय आणि या पावसात पूर्ण नळ्या ओहळी तर वाहतच आहेत पहिल्यापासून आणि माझं तर हाल बघा कसं झालेत. या पावसातच कसा बसा व्हिडिओ शूट केला आणि मग थोड्याच वेळात पाऊस थोडा कमी झाला, थोडक्यात उघडलाच आणि मग मी थोडक्यात घराच्या जवळच आलो होतो, तोच पाऊस उघडला. इतका वेळ पाऊस काय उघडत नव्हता आणि घराच्या जवळ आलो आणि पाऊस उघडला. तर पूर्णपणे चिंब भिजलो आणि आता ओली कपडे आहेत आणि घराच्या शेजारी ते बघा तिथं घर आहे आमचं. आणि आता घरी जाऊन म्हणलं चला आता घरी जाऊन चेंज करूया. तर बघा इकडं पेरणी झाली होती तर त्याच्यामध्ये पूर्णपणे पाणीच आहे आणि सगळी रान जे आहेत जे शिवार आहे ते पूर्णपणे तुडुंब भरलंय आणि चिंबवलं झालंय. सोबतच मी पण चिंबवला होऊन घराच्या दिशेने निघालोय. तर मित्रांनो तुमच्या इकडं पण असाच अजून पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा. आणि मग थोड्याच वेळात मी घरी पोचलो आणि कपडे चेंज केली आणि एक रील बनवला. तर तो रील हा आहे. तर लिपसिंगवरून तुम्ही ओळखू शकता कोणता रील आहे आणि कमेंटमध्ये सांगा मला. मग आता रील शूट करत असताना अचानक एक काम आलं होतं. तर ते कोणतं काम होतं चला सांगतो. तर रीलचा शेवट करायला सुरुवात केली, रीलचं शूट थांबवलं आणि निघालो परत चेंज करून माळावरती. तर माळावरती कशाला चाललोय तुम्ही बघू शकता. माझ्या हातात काय आहे तर माझ्या हातात आहे औषध आणि पंप. तर हे औषध होतं एका बकरीसाठी मेंढीसाठी. तर तिला झालं होतं जुलाब म्हणून आम्ही चाललो होतो औषध पाजायला. अचानक रस्त्यात आम्हाला हरिण दिसलं. तर ते हरिण तुम्हाला दिसलंय का आणि दिसलं तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर रस्त्यामध्ये जात असताना हरिण दिसलं आणि हरिण डोंगरावरून आम्ही लांबूनच त्याला कॅप्चर केला. तर चाललो होतो बकऱ्यांच्या दिशेने. पाऊस उघडला होता आणि बकऱ्यांकडे चाललो होतो बकरीला औषध पाजण्यासाठी. तर पावसामुळं तुम्ही बघू शकता छत्री पण आम्ही चालवली पाऊस येईल म्हणून परत आणि औषध पण चालवलंय. तर असं जात असताना बघा आमची आरोही पण सोबतच आहे. इथंच बकरी. तर बकरी कुठे दिसत नव्हती. दरी औषध इकडे पाहिलं तिकडे पाहिलं. हातात घे. आरोहीला म्हणलं थोडं औषध हातात, मला बकऱ्यांचा व्हिडिओ काढू दे. तर घेतच नव्हती. बघा बघा कशी करते. शेवटी घेतलंच नाही. जाताशीच बघा किती रगिलय, ऐकत नाही काम. काय बोलते काम ऐकत नाही. हे बघा मला बकऱ्यांचा व्हिडिओ काढू दे. तर मग मीच कसा बसा व्हिडिओ काढला. तर आता जाऊ दे शिव्या सगळ्यांनी. वर डोंगरावरती बकरी आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. बघा इथं मेंढर आहेत. तर एवढा डोंगर त्या आधी इथला परिसर बघू शकता आमच्या इकडचा कसा पूर्णपणे हिरवागार आहे. आणि हे औषध जे आहे ते आता बकरीला चारायचंय, सॉरी बकरीला पाजायचंय. एकदम निकमी. आरोहीला म्हणलं परत एकदा औषध घेत तरी पण घेईना. तर मग काय मित्रांनो चला आता आपण जाऊया बकऱ्यांकडे थेट. तर दिसली का बकरी तुम्हाला. बघा कशी छान दृश्यावरती अशा डोंगरावरती आहेत. तर बकरी
अचानक काय झालं त्यांना समजलं नाही बघा, कशी पुढं पुढं पळतात. बहुतेक आम्हाला बघून घाबरली वाटतं सर आणि त्यांना वाटलं की लांडगा आलाय का काय, म्हणून ती बकरी बघा कशी सुसाट पळत सुटली. मग काय, छत्री अडकवली खांद्याला आणि चाललो बकरीला औषध पाजण्यासाठी. आमच्या त्या काळ्या मेंढीला औषध पाजायचं होतं. तिला खूपच काहीतरी जारवाड वगैरे खाल्ला असेल, त्यामुळे तसं होत होतं. तर हे बघा आता मी बकरीला कसं औषध पाजतोय तुम्ही बघू शकता पंपाने. तर 2-3 म्हणजे पाण्यात गोळी खालवली होती आणि आता 2-3 पंप मग पाजतोय, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे बकरीला औषध किंवा काय पाजायचं असतं. तर त्या काळ्या मेंढीला आम्ही औषध पाजलं. बघा किती अशक्तपणा आलाय तिला. सगळ्या बकऱ्या चरत्यात आणि ही चरत नाही बकरी, म्हणून औषध पाजलं. आणि आता परत आम्ही घराच्या दिशेने निघालो आहे आणि आता आम्ही चाललेलो. तर बघा पूर्णपणे औषध पाजलेले आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालो. त्या आरोहीचं बघा कसं चाललंय, मध्येच रुसतीन काय होतीन म्हणते, मला दे मोबाईल बघायला. मला धड व्हिडिओ पण ब्लॉग पण बनवून देत नाही. बघा कशी करते, लगेच करते. तर फायनली आम्ही अथक प्रयत्नांनी घरी आलो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आमच्या इथलं दृश्य, निसर्ग आणि बकऱ्या मेंढ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे सांगा. आणि चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सॉरी, शेअर नका करू, फक्त सबस्क्राईब कमेंट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते फक्त कमेंटद्वारे सांगा. आणि काही चुकीचं असेल व्हिडिओमध्ये तर सॉरी. आणि प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.